या ठिकाणी निघताना पाहायला मिळते. कसं बघताय तुम्ही याकडे? मतदारांचा मोठा उत्साह आहे. संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान उत्तर मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद दिलेला आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी जे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे काही काम केलेलं आहे याचा हा परिपाक म्हणावा लागेल. आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅलीला एक भगवी रॅली अशा पद्धतीचं या ठिकाणी रूपांतर होतंय आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार परत एकदा सेवा करण्याची मला संधी देतील. तर राज्यातलं चित्र तुम्हाला काय दिसतंय? ज्या पद्धतीने प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर काय नेमकं वाटतं? हे बघा, या राज्याची स्थापना होऊन जवळपास 64 वर्ष पूर्ण झाली आणि यामध्ये 50 वर्षाच्या आसपासचा कालावधी काँग्रेस सरकारनं या राज्यावर राज्य केलं, पण कधीही कल्याणकारी योजना आणल्या नाही, कधीही विकासापर्यंत या राज्याला ते घेऊन गेले नाहीत. आणि म्हणून आज राज्यातील मतदारांना कळतंय की या ठिकाणी आपल्यासाठी काम करणारे कोण असेल तर महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आहे. 175च्या वरती या ठिकाणी विधानसभेमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील आणि सत्ता परत एकदा महायुतीची येईल याचा मला आत्मविश्वास आहे. राज्यभरातलं चित्र काय दिसते? कारण या निवडणुकीसाठी भाजपचे देशभरातील नेते या सगळ्या प्रचारासाठी उतरलेले पाहायला मिळाले. बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आज 18 तारीख आहे. प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे. तुम्ही आज बघू शकताय कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण भगवं वादळ तयार झालेलं आहे. आज उत्तर मतदारसंघामधली ही रॅली तुम्ही बघितली, हजारोंच्या संख्येनं युवक युवती ज्येष्ठ सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचं चित्र जर तुम्ही बघितलं की मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे, जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती 10 आणि महाविकास आघाडी 0 असा स्कोर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला जवळजवळ 3 ते 4 जिल्ह्यांची जबाबदारी होती. सगळा जो आढावा जर बघायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 170पेक्षा जास्त जागा निवडून येतील. त्याचं कारण एवढंच आहे की गेल्या 2019 ते 2024 महाराष्ट्रामध्ये पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. ते भ्रष्टाचारी सरकार, स्थगितीचं सरकार, घोटाळेबाज सरकार याची त्यांची ख्याती होती. आणि अलीकडच्या या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, लोककल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना अशा अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्यामुळं प्रचंड मोठ्या संख्येनं महायुतीचं सरकार लोकप्रिय झालेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये 170पेक्षा जास्त महायुतीच्या जागा येतील याचा मला विश्वास आहे. तर कोल्हापूर उत्तरच्या बाबतची परिस्थिती आपण बघितली, विरोधकांची कशी होती, काय आता नेमकं त्याचा? कोल्हापूर उत्तरमध्ये ज्या पद्धतीचा खेळ माजी पालकमंत्र्यांनी मांडला, उमेदवारी दिली, मग सामान्य, मग तिथून पॅलेसवर उमेदवारी, मग ती माघारी, मग रद्द, पुन्हा ते, पुन्हा कुकर, पुन्हा हे सगळं जर बघितलं तर आज राजेश क्षीरसागर साहेबांची परिस्थिती अतिशय भक्कम झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचे ते लाडके आहेत. गेल्या दीड वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कोल्हापूर उत्तरमध्ये त्यांनी विकास कामं केलेले आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे.